हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला लक्ष रंगभरीत शुभेच्छा। मी प्रणाली, मेकअप आर्टिस्ट, ब्युटी कंटेंट क्रिएटर। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मी या चॅनलवर नेहमीच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येते। शारदीय नवरात्रीची सुरुवात झालेली आहे, त्यासोबतच आपल्यामध्ये उत्साह, रंग आणि सौंदर्याचा आयाम। तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा होम मेकर असाल, या 9 दिवसामध्ये प्रत्येक रंग, प्रत्येक पोशाख किंवा ड्रेस फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही, तर आपल्या स्त्रीत्वाला, शक्तीला पूजनासाठी आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 9 दिवसांची 9 कलर्स सोबत नवीन वेगवेगळ्या टाईपचे ड्रेसेस सुद्धा दाखवणार आहे, आउटफिट सुद्धा दाखवणार आहे। ते असणार शर्टपासून स्कर्टपर्यंत, तर ड्रेसपासून साडीपर्यंत। कॉर्डसेट सुद्धा आहे आणि त्यासोबतच या वेगवेगळ्या ड्रेसेसला स्टाईल कसं करायचं आणि मेकअप कसा करायचा, लिपस्टिकचा शेड कुठला लावायचा, वेअर करायचा, हे सुद्धा सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर ह्या आउटफिट आयडियाज, स्टायलिंग आयडियाज तुमच्या फेमिनाईन ब्युटीला अजून एन्हान्स करतील। सोबतच परंपरा, ट्रेंड आणि सोफिस्टिकेशन एकत्र येऊन तुमच्या अल्टिमेट फेस्टिवल लुक कसा क्रिएट करायचा, तर हे आपण आता पुढे पाहूया। डे 1, रंग पांढरा, व्हाईट ओव्हरसाइज ग्राफिक प्रिंटेड शर्टनी विथ 3/4 स्लीव्स अँड कॉलर, स्प्रेड कॉलर असा हा शर्ट आहे। याला पेअरअप केलेला आहे मी या खाकी कलरच्या ट्राउझरनी। तर स्टायलिंगसाठी आपण हाय पोनीटेल घातलेली आहे, कारण कॉलर जे आहे ते स्प्रेड कॉलर आहे आणि आपली त्यामुळे नेकसुद्धा अशी खूप विजिबल होत नाही, लपल्या जाते। त्यामुळे या कॉलरला आणि आपल्या नेकला इलॉंगेटेड दिसण्यासाठी आपण हाय पोनी घातलेली आहे, तुम्ही सुद्धा घालू शकता। सोबतच पर्ल्स ड्रॉप इयरिंग्स घातली आहे। याच्या हे लॉंग असल्याने काय होतं ना, आपली मान लॉंग असल्याचा असा भास, इल्युजन क्रिएट होतं। सोबतच अगदी सिंपल मेकअप केलेला आहे, रिम, काजळ, आयलायनर लावलेला आहे आणि पीची पिंक लिपस्टिक शेडनी संपूर्ण लुक कंप्लीट केलेला आहे। साधेपणा आणि इलिगन्स एकत्र, पवित्र स्वच्छ असणाऱ्या पांढऱ्या रंगाने नवरात्राची सुरुवात करूया। हा नॉन स्पॉन्सर व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये दाखवलेले सर्व कपडे, ड्रेसेस, ॲक्सेसरीज मी विकत घेतलेले आहेत। डे 2, रेड, रंग लाल, त्यासाठी मी हा रेडिश महरून असा प्लीटेड, समोरून प्लीट्स आहे त्याला, प्लीटेड फॉर्मल शर्ट वेअर केलेला आहे। लॉंग स्लीव्ज आहे आणि मँडेरियन कॉलर आहे, याला मँडेरियन कॉलर म्हणतात। या टॉपला स्टाईल करायसाठी मी ब्लॅक कलरचा ए लाईन स्कर्ट वेअर केलेला आहे। सोबतच मँडेरियन कॉलर असल्यामुळे मी हाय बन क्रिएट केलेला आहे आणि सोबतच पर्ल ड्रॉप इयरिंग्स घातलेले आहे, वेअर केलेले आहे। कॅन यू सी, बघताय तुम्ही। आणि जर मँडेरियन कॉलर म्हणजेच यालाच चायनीज कॉलर असे सुद्धा म्हणतात। जर तुमची मान माझ्यासारखी शॉर्ट असेल किंवा शॉर्ट नेक तुमची असेल, तर अशा ड्रेसवर, अशा चायनीज कॉलर असलेल्या ड्रेसवर तुम्ही नेहमीच हाय पोनी घालू शकता किंवा हाय बन घालू शकता। लो स्लीक बनसुद्धा फार छान दिसेल, त्यामुळे तुमची मान लंबे असण्याची, इलॉंगेटेड असण्याचा भास, इल्युजन क्रिएट होईल। त्यासोबतच तुम्ही असे लॉंग इयरिंगसुद्धा वेअर करू शकता। तर हा संपूर्ण लुक मी सिम्पल मेकअप विथ नॉर्मल रिम, काजल आणि छानशा अशा न्यूड, ब्राउनिश न्यूड लिपस्टिकनी कंप्लीट केलेला आहे। सिंपल बट येट क्लासी अँड मॉडर्न अशा या लुकनी आपण हा लुक कंप्लीट होत आहे विथ धिस मरून, रेडिश मरून टॉप अँड ब्लॅक स्कर्टनी। डे 3, रंग आहे रॉयल ब्लू, मला नाही मिळाला रॉयल ब्लू, पण हा ब्लू फॅमिलीतलाच कलर आहे। एथनिक एम्ब्रॉयडर कुर्ता सेट विथ ऑर्गान्झा दुपट्टा, 3/4 स्लीव्ज आणि राऊंड नेक। कुर्ता स्ट्रेट फिट आहे आणि कुर्त्याचं बॉटम सेम कलरमध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक मोनोक्रोमॅटिक इफेक्ट दिसतो आणि या इफेक्टमुळे आपलं बॉडी पोश्चर जे असतं ते इलेवेट होतं, इलॉंगेटेड दिसतं, उभट दिसतं। ओके, तर याला स्टायलिंग करायसाठी पुन्हा राऊंड नेक असल्यामुळे ओपन हेअर्स ठेवलेले आहे, छान चानबाली इयरिंग्स घातलेले आहे आणि सिंपल चप्पलनी
फुटवेअरनी मी लुकला कंप्लीट केलेला आहे आणि मेकअप पण अगदी सिंपल आहे. बघू शकताय काजळ लावलेला आहे, पण पिंक, डार्क पिंक थोडंसं लुकला इलिव्हेट करायसाठी पिंक लिपस्टिक वेअर केलेला आहे. लुकला अगदी कॉम्प्लिमेंट करता आहे हे लिपस्टिक. क्लासिक, ग्रेसफुल आणि सोफिस्टिकेटेड असणारा हा रंग तुमचा तिसरा दिवस. डे 4 रंग पिवळा, येलो कलर. त्यासाठी हा मी मस्टर्ड येलो कलरचा ग्राफिक प्रिंटेड शर्ट वेअर केलेला आहे. त्याला पेअरअप केले आहे ग्रे कलरच्या जीन्ससोबत. स्टायलिंगसाठी कॉलर असल्यामुळे लो बन घातलेला आहे आणि स्टडेड इयरिंग्स घातलेले आहे. त्यासोबत मेटॅलिक वॉचसुद्धा घातलेली आहे. लुकला पेअरअप केलेला आहे लोफरनी आणि कंप्लीट ऑफिस लुक दिसतो आहे. परफेक्ट आहे तुमच्या ऑफिससाठी. आणि मेकअप अगदी सिंपल आहे. त्यासोबतच थोडा ब्लू रिम आयलायनर मी क्रिएट करायचा प्रयत्न केलेला आहे, कारण हे ब्लू या पिंक लिपसोबत अगदी परफेक्टली जात आहे. असा हा कॅज्युअल पण कम्फर्ट आणि कॉन्फिडन्स देणारा मस्टर्ड रंग चौथ्या दिवसाची रंगत वाढवतो आहे, खुलवतो आहे. डे 5 रंग हिरवा, ग्रीन कलर. त्यासाठी मी हा ॲथनिक मोटिव्ह प्रिंटेड ए लाईन ड्रेस वेअर केलेला आहे. या ड्रेसच्या स्लीव्ज पफ स्लीव्ज आहे आणि याला स्टायलिंग करण्यासाठी, कारण याची पुन्हा मेंडेरिन कॉलर आहे, याला चायनीज कॉलर म्हणतात आणि समोरून व्हीनेकसुद्धा आहे. त्यामुळे मी एक छोटा लो पोनी घातलेली आहे. सोबतच कॉन्ट्रास्ट येलो कलरचे हे इयरिंग्स घातलेले आहे. याला छान छोटे छोटे पर्लसुद्धा आहे आणि सिंपल लुक आहे आणि संपूर्ण लुकला छानशा चप्पलनी कंप्लीट केलेला आहे. मोनोक्रोमॅटिक असल्याने, एकच कलर असल्याने आपली बॉडी पोश्चर इलॉंगेटेड वाटतं आहे आणि सोबतच अगदी सिंपल मेकअप केलेला आहे. थोडा ब्लूई ग्रीनिश रिम आयलायनर आहे. न्यूड पिंक लिप्स आहे. फ्लोई, इलिगन्स आणि फेमिनाईन चार्म असलेला हा ए लाईन ड्रेस 5व्या दिवसाचा शेवट अगदी आनंदात करत आहे. डे 6 रंग करडा, ग्रे कलर. यासाठी मी हा ॲथनिक सिल्क एलिफंट एम्ब्रॉयडरी मशीन एम्ब्रॉयडरी केलेली आहे असा हा स्लीवलेस ग्रे कलरचा ए लाईन वन पीस ड्रेस घातलेला आहे. राऊंड नेक असल्यामुळे पाहू शकता तुम्ही ओपन हेअर्स ठेवलेले आहे आणि त्याला एलिव्हेट करण्यासाठी, एन्हान्स करण्यासाठी गोल्डन इयरिंग्स घातलेले आहे. सोबतच संपूर्ण लुकला सिंपल चप्पल घालून कंप्लीट केलेला आहे आणि सिंपल मेकअप आणि छान असे डार्क ब्राऊन ज्युसी लिप्सनी लुक कंप्लीट होत आहे. डे 7 रंग आहे नारंगी, ऑरेंज. त्यासाठी मी हा रस्ट ऑरेंज एम्ब्रॉयडर्ड कॉर्डसेट घातलेला आहे. मोनोक्रोमॅटिक इफेक्ट देतो आहे कारण संपूर्ण ड्रेसचा कलर सेम आहे. टॉप आणि बॉटम एकाच कलरमध्ये आहे, त्यामुळे इलिव्हेट दिसतो आहे आपला संपूर्ण लुक. आणि याला स्टाईल करण्यासाठी मी पुन्हा मँडेरियन चायनीज कलर असल्यामुळे मी छोटा बन घातलेला आहे आणि येलो, कारण आपल्या ड्रेसवर सुद्धा येलो कलरची एम्ब्रॉयडरी आहे, तर मी येलो कलरचे कानातले त्याला पेअरअप केलेले, मॅच केलेले आहे. सिंपल, अगदी सिंपल मेकअप आहे. ब्राउनिश, थोडे रेडिश ब्राउनिश लिप्स केलेले आहे आणि संपूर्ण स्टाईल आपल्या लुकला इलिव्हेट करती आहे. सिंपल एट क्लासी असा हा कॉर्डसेट आणि लुक दिसतो आहे, स्टायलिश दिसतो आहे. डे 8 हा अष्टमीचा दिवस आहे आणि रंग आहे मोरपंखी, पिकॉक ग्रीन. छान पिकॉक ग्रीन साडीने इरिकल साडीने मी लुक कंप्लीट केलेला आहे. पेअरअप केलं आहे ग्रीन बॉर्डरचं, ग्रीन अँड गोल्डन बॉर्डरचं ब्लाऊज आणि ओपन हेअर्स केलेले आहे स्टायलिंगसाठी. सोबतच छान गोल्डन माळ घातलेली आहे, नेक पीस घातलेला आहे आणि झुमके पण घातलेले आहे. गोल्डन बँगल्सनी थोडासा कॉन्ट्रास्ट येलो छान दिसतोय. यानी संपूर्ण लुक कंप्लीट केलेला आहे आणि मेकअपसाठी अगदी सिंपल मेकअप केलेला आहे. विथ काजळ लावलेला आहे डोळ्यांना आणि सिंपल पिंकिश न्यूड लिपस्टिकनी संपूर्ण लुक कंप्लीट केलेला आहे. परंपरा आणि मॉडर्न ग्रेस ठेवून हा अष्टमीचा लुक मी छान पूर्ण केलेला आहे विथ पिकॉक ग्रीन साडीनी. आणि हा नवरात्रीच्या अष्टमीसाठी अगदी कंप्लीट आणि परफेक्ट लुक असणार आहे. आणि या दुर्गाष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. डे 9 रंग गुलाबी, पिंक कलर. तर त्यासाठी मी हा पफ स्लीव्ज स्क्वेअर नेक वन पीस घातलेला आहे. प्रिंटेड असा हा ड्रेस आहे आणि
खूप छान दिसतो आहे. त्याला स्टायलिंगसाठी मी हा मिडल बन घातलेला आहे आणि छान अशा इयरिंग्सनी त्याला पेअरअप केलेला आहे. सुंदर असा कॉन्ट्रास्ट इयरिंग्स आहेत आणि या लॉंग इयरिंग्समुळे आपली मानसुद्धा छान अशी इलिव्हेट होती आहे. ओके. आणि सोबतच सिंपल मेकअप आहे. अगदी सिंपल थोडं काजळ लावलं आहे डोळ्यांना आणि सिंपल न्यूड लिप्स केलेले आहे, लिपस्टिक लावलेली आहे. आणि संपूर्ण लुकला कंप्लीट करायसाठी मी बॅलेरिना शूज वेअर केलेले आहे. कॅन यू सी सॉफ्टनेस अलॉंग विथ ग्लॅम याची सुंदर सांगड या फेस्टिवल लुकला अगदी कंप्लीट करतो आहे, परिपूर्ण करतो आहे. हा पिंक कलर आणि आपल्या फेस्टिवलला सुद्धा संपूर्ण करतो आहे पिंक कलर, गुलाबी कलर. 9 दिवस 9 रंग आणि भरपूर स्टायलिंग इन्स्पिरेशन या नवरात्रीत तुमच्या सौंदर्याला वेगळीच प्रेरणा देतील, चमक देतील. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल हे समजून घेण्यास की प्रत्येक व्यक्ती हा सुंदर आहे आणि प्रत्येक रंगामध्ये तुमचं सौंदर्य आणि आत्मविश्वास वाढवण्याची, खुलवण्याची क्षमता आहे. लक्षात ठेवा, रंग हा स्वतःला व्यक्त करण्याचा एक सोपा मार्ग आहे. प्रयोग करायला मुळीच घाबरू नका. वेगवेगळे आउटफिट्स ट्राय करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते परिधान करा, ते घाला. अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या 9 रंगामध्ये आणि 9 वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये तुमचा आवडता रंग आणि तुमचा आवडता ड्रेस कुठला आहे हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओत नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत गुड बाय.